नारायण नारायण. विष्णू कृपेने अखिल सृष्टीचे चराचरांचे कल्याण असो. सांगायची वार्ता अशी की दुष्टातला राक्षसराज हिरण्याक्षाचा वध करून वराह अवतार समाप्त करून भगवान विष्णू मूळ स्वरूपात आलेले आहे. शेष नागाच्या शय्येवर विश्राम करत आहेत. जरा कुठे डोळा लागावा तर अचानक सकल पृथ्वी जळमळू लागली. डोलायमान खाली. नारायण नारायण. भगवंताच्या निद्रेत हा व्यत्यय कसला? जाऊन पहा. कोणीतरी घोर तप करतोय. साक्षात ब्रह्माची आराधना करतोय. हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. हा तर हिरण्यकश्यप. याच्याच बंधूच नारायणाने वराह अवतार घेऊन मारिले. हिरण्यकश्यपूच्या तपाने ब्रह्मदेवाचे वाहन हंस भयकंपित झाला आणि ब्रह्मदेव चितिकावर अवतीर्ण झाले. त्यांचे ध्यान हिरण्यकश्यपूकडे गेले. हे ब्रह्मा, हे विश्व निर्मात्या, मला असा वर दे की मला देव, दानव, मनुष्य आणि पशु यांच्याकडून तसंच अवकाशात किंवा जमिनीवर कोणत्याही घराच्या आत किंवा बाहेर दिवसा किंवा रात्री कोणत्याही शस्त्राने अस्त्राने कधीही मृत्यू येणार नाही. नारायण नारायण. हा वर मिळाल्याने हिरण्यकश्यपू जवळ अमरच झाला. आता हिरण्याक्षाचा वध नारायणाने केला म्हणून विष्णू द्वेषाने आंधळा झालेला हिरण्यकश्यपू अवघ्या विष्णू भक्तांना कळून आला. यातना देऊ लागला. दंड देऊ लागला. अवघ्या भूमीवर एकही वैष्णव जीवित राहणार नाही अशी प्रतिज्ञाच देऊन त्यांनी केली. आमची आज्ञा राज्यात सर्वत्र पोहोचवा. या विष्णूने आमच्या बंधूचा वध केला. त्याची भक्ती, पूजन आणि स्तुती करण्यास प्रतिबंध केला आहे. सारे विष्णू पूजक कारागृही बंदिस्त करा. त्यांना यातना द्या. यज्ञ घडवून लावा. नारायण नारायण. पण नारायणाची लीला अगाध आहे. हिरण्यकश्यपूचे प्रासादी त्याचा पुत्र प्रल्हाद हाच विष्णू पूजक निपजला. हे अवगत होता त्याची माता तयाधू चिंतित झाली. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. थांब प्रल्हादा, थांब. बाळा, हे काय करतोस तू? असा विचार करू नकोस. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. माधवा, तुम्ही सहस्रनामे जपता जपता स्थलकालाचे भार म्हणून वागत नाही. तुझी तास तुझ्याच प्रल्हादा, नको रे हे साहस करू. स्वामींचे आज्ञापत्र राज्यातील विष्णू भक्तांना दंड देत आहे. स्वामींनी हे ऐकलं तर अनर्थ होईल. द्वारपालांना सारी द्वारे आणि गवाक्षे बंद करा. हा ध्वनी बाहेर जाता कामा नये. नारायण नारायण. माते, तुझे प्रयत्न व्यर्थ आहेत. होणारे टळणार नाही. मुनिवर्य, याच्या
रक्षणाचा उपाय सांगावा मी चरण आलीये. नारायण नारायण तो श्री हरी याचा रक्षण करता. नारायण नारायण. अखेर कधीतरी हिरण्यकश्यपूला ही वार्ता गेली. क्रोधाने त्याने प्रल्हादाचा कडेनोट करावा तर वायूने त्यास अलगद भूमीवर आणून सोडावे. विषप्रयोग करावा तर विष निष्प्रभ व्हावे. होलिकेत सोडावे तर तिथेच भस्म व्हावे. आता त्यास स्वहस्तेच मारावे असा विचार तो दानव असून तो दुष्टात्मा करू लागला. नारायण कुठे आहे तुझा नारायण? येथील लाव. काय नाही त्यांच्या नामस्मरणाने चित्त प्रफुल्लित होते. देहाचा अनुरेणू रोमांचित होतो. आहे कुठं तो चराचरत आहे. तो जीवात आहे निर्जीवातही आहे. येईल का तुला वाचवायला? कुठे आहे तो? मला तर तो सर्वत्र दिसतो आहे. या स्तंभात आहे का? निश्चितच आजच बसलाय काय? आणि संकल्पना प्रसाद संजय सुपेकर आणि चंद्रशेखर किशोर संतोष